शुभ सकाळ माझ्या गोड मैत्रिणींनो. तर चला मी बनवते वांग्याची रेसिपी. खारं वांग बनवते बघा लहान लेकरांसाठी, आणि माझ्या पण तोंडाला जरा चव नाही. तर मी खारं वांग बनवण्यासाठी ही वांगे लय छान ताजे ताजे होते म्हणून आणलेत, आणि हे सगळे त्याचे काटे हे देठ काढून घेतले. एक टमाटो घेतलाय चिरून. अजून ह्याच्यात हे बघा खलबत्त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घेतली. अद्रक लसूण कोथिंबीर आणि जिरे मीठ वाटले, दिसते का नाही माहीत नाही. अजून शेंगदाणे घेतलेत वाटून. तर मी बघा कशी बनवते वांग्याची रेसिपी. म्हणजे लहान लेकरांना पण खायला तिखट बिकट नाही, असं खारं वांग मस्तपैकी लय छान लागते. आम्ही तिकडं चाकणला राहायला होता बरं का, आंबेठाणला. तर तिकडं आमच्या शेजारीच वांग्याचा फड होता लावलेला त्या शेतकऱ्यांनी, आणि आम्ही तिथं जायचं पाण्याला. विहीर होती, हापसा होता, आम्हाला प्यायला पाणी तिथूनच, वापरायला पाणी तिथूनच होतं. मग आम्ही गेलो की तिथूनच ताजे ताजे अशी वांगे आणायची. तशीच त्याचं मला आठवण आली ही वांगे बघून. आणि खारं वांग एवढं करायचं, एवढूशाने काय होतं बाई, एवढं मोठं पातेलं करावं लागायचं, मोठंच्या मोठं कुटुंब होतं. आणि वांग्याची भाजी म्हणलं की मला कर म्हणायची घरातले लोक. कोणची बी तिखट असू नाही तर असली असू, मला करायला लावायची. मटकीची भाजी, वांग्याची भाजी, सहसा माझ्या हातच्या भाज्या त्यांना आवडत होत्या, आणि मी त्या बनवायच्या लई छान व्हायच्या. तेव्हा भाज्या बी काम बी होतं, त्याच्यामुळं असलं खारं वांग केलं की मी तर 2-2 भाकरी खायचे चुरून. एकदम असं मटणाचा रस्सा कसा असतंय फिका हळदी मिठातला, तसं ही वांग लागते बघा. तर ही वांगी घेतले चिरून, याला धुवून घेते. धुवल्याच्या नंतर थोडंसं तेल टाकते कढईत. अक्षय काय नाही, कुठं जाऊ नका, काय करू नका.